हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। आज गावी आलो आम्ही अलिबागला आणि शेजारच्या ताईंनी त्यांच्या शेतातली ही बघा अगदी ताजी तोंडली दिली आहे। म्हणून आज मी तुम्हाला आमच्या गावच्या पद्धतीने अगदी मिरचीवरची तोंडली कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। ही तोंडली आहेत ना, व्यवस्थित मी धुवून चिरून घेणार आहे। नंतर या तोंडलीच्या भाजीसाठी हे बघा आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घेतली आहे। ह्याचा क्रश तयार करून घेणार आहोत। तोंडली पण आपण व्यवस्थित हे बघा अशी लांबडीच चिरून घेतली आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। चुलीवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे। ह्याच्यात आपण 3 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। गावी आलो का नेहमी चुलीवर जेवण करत असतो, म्हणून आज भाजी देखील मी चुलीवरच दाखवणार आहे। कढईतलं तेल देखील गरम झालं आहे। आता चमचाभर मी राई घालते फोडणीला। राई घातल्यानंतर 1 चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता घालूया। नंतर हा बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतला आहे आपण। कांदा थोडा परतून घेते। हे बघा कांदा थोडा परतून घेतला आहे आपण। नंतर इथे तर आपला इलेक्ट्रिक क्रशर नाही, हा असा क्रशर आहे ना, तोच यूज केला आहे मी। ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा क्रश आपण तयार केलाय, तो ॲड करूया। 2 टेबलस्पून एवढा हा क्रश आपण ॲड केला आहे। आता व्यवस्थित कांदा आणि हे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर क्रश शिजवून घेणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत। हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आज ही तोंडलीची भाजी आपण मसाला न घालता मिरचीवरचीच करणार आहोत, अगदी आमच्या गावच्या पद्धतीने, म्हणून फक्त हळदच ॲड केली आहे। आता ही चिरून घेतलेली तोंडली आपण ॲड करूया। तोंडली ॲड केल्यानंतर हे बघा एक मीडियम साईजचा बटाट अशा लांबड्याच फोडी करून घेतल्यात, त्या देखील त्याच्यावरच ॲड करते। आता व्यवस्थित ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। भाजी हे बघा व्यवस्थित परतून घेतली आहे। मसाला घातला नाही, त्यामुळे मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या हिरव्या क्रश करण्याकरता। आता विस्तव थोडी कमी करायची आहे आणि झाकण ठेवून ही तोंडली आणि बटाट थोडा अर्धवट शिजवून घेणार आहोत आपण। 5 ते 6 मिनिटं झालेत आपण तोंडली शिजवत ठेवलेली। थोडीशी मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता जवळपास तोंडली आणि बटाट हे बघा शिजतच आलं आहे। बटाट तर इझिली हाताने तुटलं जाते। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत। लक्षात ठेवा, भाजी जर अशी छान तेला भरलेली हवी असेल ना, तर थोडंही त्याच्यात पाणी किंवा मीठ अगदी अगोदर घालायचं नाही। जवळपास तोंडली शिजत आली ना काच आपण मीठ ॲड करायचं आहे। एक टोमॅटो ॲड केला आहे त्याच्यामध्ये। व्यवस्थित आता भाजी मिक्स करून घेते आणि आणखीन आता 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवूया आपण ह्याच्यावर। विस्तव अगदी लोच ठेवायची आहे आपल्याला। आणखीन 3 ते 4 मिनिटं झालेत आपण टोमॅटो आणि मीठ ॲड केल्यावर। तुम्ही बघू शकता साईडनी कसं छानसं तेल सुटले भाजीला आणि भाजी पण आपली व्यवस्थित शिजली गेली आहे। हे बघा किती सुंदर रंग आलाय भाजीचा। आता ह्याच्यामध्ये आपण खवलेलं ओलं खोबरं ॲड करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर देखील मी ॲड करते। आता पुन्हा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
हे बघा अगदी सुंदर अशी आपली मिरचीवरची तोंडलीची भाजी तयार झाली आहे। आता ही भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। झाकण ठेवते आणि विस्तव्याचा बंद करते। वाफ कमी झाली की आपण हे सर्व करून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाली खोबरं वगैरे घातल्यावर आपण अशीच वाफ घेत ठेवलेली। हे बघा सुंदर अशी वाफेवरची आपली ही मिरचीतली तोंडलीची भाजी तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता किंवा चपाती भाकरी सोबत देखील खाऊ शकता। तुम्हाला पण आमच्या ह्या आगरी कोळी पद्धतीने बनवलेली मिरचीवरची तोंडलीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही तोंडलीची भाजी कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या तोंडलीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।